नमस्कार, माझ्या अन्नपूर्णा रेसिपी चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज मी तुम्हाला मुगाच्या डाळीचा डोसा करून दाखवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य दाखवते। ही डाळ मी रात्री भिजत घातलेली 7-8 तास भिजलेली आहे चांगली। मुगाच्या डाळीचा डोसा असं जास्त वेळ भिजवले तर चांगले होते। मी भिजलेली आहे डाळ आणि ही कोथिंबीर, हे आल्याचे थोडे तुकडे घ्यायचे, लसूण जरासा, 4-5 मिरच्या, हिरव्या मिरच्या, तेल, मीठ, जिरं आणि थोडं दही। आता कसं करायचं मी दाखवते तुम्हाला। आता ही डाळ मिक्सर मध्ये वाटून घ्यायची आपण। थोडंसं पाणी घालून, साधारण त्यात पाणी असतेच थोडं। त्यात आल्याचे तुकडे, लसूण, मिरच्या मोडून घालायच्या, तसंच घालायचं। त्यात 3-4 मिरच्या घालायच्या, लसूण, कोथिंबीर, मिरची सगळंच घालायचं। त्याचे थोडं जिरे घालायचे, मिरच्या घालून घेते। जरा तिखट पाहिजे म्हणून मी जास्त मिरच्या घेते। थोडं जिरे घालायचं, 1 चमचा मीठ घालायचं चवीनुसार, 1/2 चमचा मीठ घालायचं, थोडंसं दही पण घालायचं। म्हणजे मी लगेच दाखवणार आहे, त्यामुळे ते आंबट झाला पाहिजे डोसा करायचा। हे मिक्सर मध्ये आता वापरून घेऊया आपण। हे वाटून घेतलेलं आहे, आता हे बारीक झालेलं आहे। तवा तापू दे। मुगाच्या डाळीचा डोसा मस्त होतो। थोडं तेल सोडूया। बटाट्याची भाजी घालायची आहे, उघडून घ्यायचं डोसा। ही रेसिपी आता तयार आहे। मुगाच्या डाळीचा डोसा ह्या पद्धतीने करून बघा। आवडले तर कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। मस्त होते, नाश्त्याला छान होते। नमस्कार, थँक्यू। अन्नपूर्णा रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा।